आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या शुभ दिनाचे औचित्य साधून मोहिते वडगाव येथे यशवंत व्हॉलीबॉल चषक 2026 या भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या मैदानाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 113व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भैरवनाथ व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा थरार येत्या 4 आणि 5 एप्रिल रोजी रंगणार आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। या प्रसंगी विजय नामदेव मोहिते माजी सरपंच मोहिते वडगाव, विजय मोहन मोहिते माजी उपसरपंच मोहिते वडगाव, दत्तात्रय मोरे माजी उपसरपंच मोहिते वडगाव, राजेंद्र मोहिते माजी उपसरपंच मोहिते वडगाव, विठ्ठल मोरे नाना प्रतिष्ठित नागरिक मोहिते वडगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली। गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार श्रीफळ वाढवून आणि मैदानाचे पूजन करून क्रीडा क्षेत्रातील या मोठ्या उपक्रमाचा श्री गणेशा करण्यात आलाय। प्रदीप आप्पा कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे आणि याद्वारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने चव्हाण साहेबांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। भैरवनाथ व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मैदानाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून 4 एप्रिलपासून या ठिकाणी राज्यातील नामवंत संघ आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत। या भव्य उपक्रमामुळे संपूर्ण कडेगाव तालुक्यात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। यावेळी संजय दादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, सौमेद परीट, सागर मासाळ यांसह भैरवनाथ व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी, खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।